नमस्कार मित्रांनो, भूमी अभिलेख भरती 2025 मध्ये 903 जागेसाठी या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला भूकर मापन यांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म कसा भरला जातो याची माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करूया. ओके, तुम्ही या ठिकाणी IBPSची वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला उद्या साईडला आल्यानंतर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन पहिल्यांदा टाकायचे आहेत. यामध्ये मित्रांनो फर्स्ट नेम पहिले नाव टाकायचं आहे. त्याचबरोबर कन्फर्म फर्स्ट नेम टाकायचा. त्याचबरोबर मिडल नेम वडिलांचे किंवा पतीचे नाव टाका. त्याचबरोबर कन्फर्म मिडल नेम टाकायचं. त्याचबरोबर जे लास्ट नेम आडनाव आहे ते या ठिकाणी कन्फर्ममध्ये सुद्धा टाकायचं. त्याचबरोबर संपूर्ण नाव या ठिकाणी तुमचं येणार आहे. त्याचबरोबर भ्रमणध्वनी मोबाईल नंबर टाका. कन्फर्म तोच मोबाईल नंबर टाकायचा. एक अल्टरनेट मोबाईल नंबर सुद्धा देऊ शकता. त्याचबरोबर एक मेल आय डी द्यायचा आहे आणि त्याचा डोमेन जो काय तो सिलेक्ट करायचा आहे आणि कन्फर्म सगळा मेल आय डी टाकायचा. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो खाली कॅप्चा आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जे नाव देणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला 10वीचं मार्कशीट किंवा ओळखपत्र सुद्धा या ठिकाणी जसं मार्कशीटवरती वगैरे नाव आहे तसंच तुम्हाला नाव वगैरे टाकायचे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला ओके बटन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि रजिस्टर नंबर वगैरे सगळं या ठिकाणी तुमचं आलेलं आहे. हा रजिस्टर नंबर तुम्हाला मेल आय डी आणि टेक्स्ट मेसेजवरती सुद्धा येणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला स्कॅनड फोटो या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी लिंकद्वारे तुम्ही या ठिकाणी कॅप्चर सुद्धा या ठिकाणी फोटो अपलोड करायचे. त्याचबरोबर एक सिग्नेचर अपलोड करायचे, जसं की या ठिकाणी ब्लॅक पेन या ठिकाणी सिग्नेचर स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. फोटोसही अपलोड केल्यानंतर तुम्हाला कन्फर्म सुद्धा करायचं आहे. फोटोसही अपलोड केल्यानंतर कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, तुम्ही आपण फोटोसही अपलोड केलेले आहेत आणि या ठिकाणी टिकमार्क या ठिकाणी केलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट बटन ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आता जी राहिलेली बेसिक माहिती आहे आणि एज्युकेशन सुद्धा टाकायची. यामध्ये मित्रांनो तुम्हाला बेसिक डिटेल्समध्ये तुम्ही कोणकोणत्या विभागांतर्गत अर्ज करू इच्छितात म्हणजे लक्षात घ्या, जे 6 विभाग आहेत त्या 6 विभागापैकी तुम्हाला कोणत्या विभागाला अर्ज करायचा आहे. जर समजा तुम्ही एक फॉर्म पुण्यासाठी भरला तर दुसरा फॉर्म इतरांसाठी सुद्धा भरू शकता. म्हणजे असं काही नाही फिक्स की तुम्ही एका लॉगिनवर एकच फॉर्म भरू शकता. तुम्ही जर मल्टिपल फॉर्म वेगवेगळ्या भरू शकतात. त्यामुळं तुम्हाला जो विभाग हवा तो या ठिकाणी सिलेक्ट केला. मी या ठिकाणी पुणे विभाग सिलेक्ट केला. त्याचबरोबर तुमची कॅटेगरी तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून येतात, SC ST OBC किंवा VGNT NTB NTC SBC EWS SCBC किंवा ओपन जे काय असलं ते सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या प्रवर्गातून येत असाल ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी दिव्यांग आहात का, हँडिकॅपमधून जर भरणार असाल तर हे सिलेक्ट करा. त्याचबरोबर हँडिकॅपचा प्रकार कोणता आहे तो सिलेक्ट करा. नसेल तर नो करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी परीक्षेदरम्यान तुमची नुकसान भरपाई आवश्यकता आहे का तर येस किंवा नो करा. किंवा जर तुम्हाला लेखनिक वगैरे काय हवं आहे हे सिलेक्ट करा किंवा नो सिलेक्ट करायचं. त्याचबरोबर तुमच्याकडे जर काही कास्ट या ठिकाणी नॉन क्रिमिनल लागतं हे सिलेक्ट करा. नसेल नो सिलेक्ट केलं तर फॉर्म ओपनमध्ये जाणार आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे जात वैध प्रमाणपत्र आहे का तर हे सिलेक्ट करा. नसेल तर तुमचा नो केलं तर फॉर्म ओपनमध्ये जाणार आहे. त्यामुळे येस सिलेक्ट करा. त्याचबरोबर व्हॅलिडिटी काही कंपल्सरी नाही, येस किंवा नो करू शकता. त्याचबरोबर EWS असेल तर EWS ऑन असणार. त्याचबरोबर तुम्ही जर माजी सैनिकमधून अर्ज करू इच्छिता तर हे सिलेक्ट करा. दिव्यांग माजी सैनिक आहात तर हे सिलेक्ट करा किंवा नो सिलेक्ट करा. माजी सैनिकाचा पिरियड कालावधी वगैरे जे काय असतात ते संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे. नसल्यास तुम्हाला नो करायचं. त्याचबरोबर तुम्ही स्पोर्ट्स कोट्यामधून अर्ज करू इच्छिता तर हे सिलेक्ट करा. त्याचबरोबर नसेल तर नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही अर्जदार महिला आहेत का तर हे सिलेक्ट करा. नसेल तर नो सिलेक्ट करा. जर तुम्ही इथं महिलांनी येस केलं तरच तुमचा फॉर्म हा फिमेलमधून जाणार आहे. नो केलं तर हा फॉर्म सर्वसाधारणमधून जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही प्रकल्पग्रस्त आहेत का हे सिलेक्ट करा. नसेल तर नो सिलेक्ट करा. तुम्ही भूकंपग्रस्त आहे का तर हे सिलेक्ट करा. नसेल तर नो सिलेक्ट करा. तुम्ही अंशकाली पदवीधर असाल तर हे सिलेक्ट करा किंवा नो सिलेक्ट करा. तुम्ही अनाथ असाल तर हे सिलेक्ट करा. अनाथाचा प्रकार कोणता होतो तो सिलेक्ट करा. नसेल तर तुम्हाला नो सिलेक्ट करा. तर तुम्ही या ठिकाणी डोमासील आहेत तर हे सिलेक्ट करायचं आहे. नसेल तर तुम्ही नो सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर आपण महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात असेल तर हे सिलेक्ट करा. नसेल तर नो येणार. म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी नसेल तर हे एलिजिबल होणार आहे. त्याचबरोबर तुम्ही स्वतंत्र सैनिक आहात तर हे सिलेक्ट करा. नसेल तर नो सिलेक्ट करा. जनगणना अधिकारी कर्मचारी असेल तर हे सिलेक्ट करा किंवा नो सिलेक्ट करा. निवडणूक कर्मचारी असेल तर हे सिलेक्ट करा किंवा नो सिलेक्ट करा.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पालक असेल तर येस किंवा नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुमचा धर्म कोणता आहे तो या ठिकाणी द्यायचा आहे. राष्ट्रत्व इंडियन आलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही आधार पडताळणी करू इच्छिता तरी सिलेक्ट करा. आधार नंबर टाकायचा आहे. त्याचबरोबर पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला 3 एक्झाम सेंटर टाकायचे आहेत. जसे की तुम्हाला जे हवं आहे ते एक्झाम सेंटर टाका. सेकंडला कोणता हवे ते टाका आणि थर्डला कोणता हवे तर अशा स्वरूपात तुम्हाला 3 एक्झाम सेंटर टाकायचे. त्याचबरोबर तुम्हाला जी बर्थ डेट आहे ते टाकायचे आहेत. बर्थ मंथ कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि बर्थ इयर काय आहे ते सिलेक्ट करायचं. ॲटोमॅटिक बर्थ डेट कॅल्क्युलेट होणार आहेत. त्याचबरोबर जेंडर मेल फिमेल काय असलं ते सिलेक्ट करा. जर तुम्ही जुळा भाव आहे का हे सिलेक्ट करा. जुळा भाव मेल फिमेल काय असल्यास ते सिलेक्ट करा. नसेल तर नो करायचं. जुळा भाव असेल तर त्याची नावं टाका. मॅरिड अनमॅरिड काय असेल ते सिलेक्ट करा. जर मॅरिड असेल तर स्पॉस नेम टाकायचे आहेत. त्याचबरोबर वडिलांचे नाव आईचे नाव टाका. स्पॉस नेम सुद्धा टाकायचं आहे. त्याचबरोबर पत्राचा पत्तामध्ये संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला लिहायचा आहे. जिल्हा लिहायचा आहे. स्टेट कोणता आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. पिनकोड टाकायचा आहे. कायम परमनंट पत्ता वेगळा असेल तर वेगळा लिहा. एकसारखा असेल तर एकसारखा लिहायचा आहे. संपूर्ण माहिती भरल्यानं तुम्हाला खाली बँक डिटेल टाकायचे आहेत. बँक खातेधारकाचे नाव, त्याचबरोबर खाते क्रमांक, IFSC कोड वगैरे, बँकेचे नाव, सेव्हिंग प्रकार वगैरे IFSC कोड टाकायचा आणि सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्हाला 900 रुपये फी आहे आणि ओपनमध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी 1000 रुपये फी असणार आहे. सेव्ह नेक्स्ट केल्याने तुम्हाला डाटा सेव्ह व्हेरीफाईड सक्सेसफुल झाले. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ओके बटन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. आणि मित्रांनो आता जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एज्युकेशन अँड एक्सप्रेस. मित्रांनो लक्षात घ्या, काही पदासाठी जी महत्त्वाची अर्हता आहे ती सुद्धा लागणार आहेत. यामध्ये SSC प्रमाणपत्र, विद्यापीठाचे नाव, पासिंग तारीख, पर्सेंटेज आणि ग्रेड वगैरे टाकायचे. त्याचबरोबर तुमचं ITI असेल तर ITI's कॉलममध्ये ITI युनिव्हर्सिटी कोणती होती ती, ITIचा सर्वेअर ट्रेड, पासिंग तारीख, टक्केवारी आणि क्लास टाकायचे. त्याचबरोबर 12वी असेल 12वीचे डिटेल लिहायचे आहेत. त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो तुम्हाला डिप्लोमा असेल तर डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर किंवा तारीख वगैरे जे काय असतात ते लिहायचे आहेत आणि या ठिकाणी क्लास वगैरे लिहायचे आहेत. त्याचबरोबर डिग्री असेल तर डिग्री लिहायचे आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला नोट आहेत. यामध्ये पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यापीठ तारीख, संस्थेने जारी केलेल्या गुणपत्रिकेवर किंवा तात्पुरत्या प्रमाणपत्रावर असलेली तारीख टाकायची आहे. मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. यामध्ये 10वीच कंपल्सरी टाकलेली आहे. त्यामुळे शक्यतो इंजिनिअरिंग डिग्री झालेले विद्यार्थी सुद्धा अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज आहे तर हे सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी ITI सर्व्हेअर झालं आहे का तर हे सिलेक्ट करा किंवा नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुमचं मार्क्स CGPA कॅल्क्युलेट झाले तर हे सिलेक्ट करा. CGPA कोणती युनिव्हर्सिटी आहे तेच टाका, नसेल तर नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुमचा इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं टायपिंग आहे तर हे सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करू शकता. पुढचा तो MSc आहे तर हे सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर निवडणूक तर तुम्हाला या ठिकाणी उत्तीर्ण करायला लागणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण माहिती भरल्याने तुम्हाला या ठिकाणी मराठी वाचता लिहिता वगैरे सगळे येते या ठिकाणी टिकमार्क करायचे आहेत आणि व्हॅलिड फॉर डिटेल्स या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, तर मित्रांनो संपूर्ण माहिती भरलेली आहे. त्यानंतर मित्रांनो व्हॅलिड फॉर डिटेल या ऑप्शन क्लिक करून व्हॅलिड सक्सेसफुली झालेलं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, डिप्लोमा ह्यासाठी हा फॉर्म भरत असताना लागलेला आहे. त्यामुळं डिग्री टाकून बघितलं तर या ठिकाणी जे इलिजिबल झालेलं नाही, त्यामुळे तुम्ही योग्य क्वालिफिकेशन टाकायचे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला व्हॅलिड झाल्यानंतर सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर तुमचा या ठिकाणी फॉर्म अशा स्वरूपात येणार आहे. जसं की संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे आणि चेक करायची. त्याचबरोबर या ठिकाणी फॉर्म भरता आता संपूर्ण माहिती सगळी चेक करा आणि चेक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट फॉर रजिस्टर ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आणि ओके बटन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला थंब अँड डिक्लेरेशन हे अपलोड करायचे आहेत आणि खाली कॅप्चर टाकून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ओके, तर सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट पेमेंटवरती येऊ शकतात आणि पेमेंटला आल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा आहे तो खाली कॅप्चर टाकायचा आहे. जसा तसा कॅप्चर टाकायचा आहे आणि या ठिकाणी सबमिट बटन ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून सबमिट करायचं. मित्रांनो फॉर्म आत्ताच या ठिकाणी सबमिट सक्सेसफुल झालेले आहेत. त्यामुळे जी पेमेंटला डायरेक्ट तुमचं पेज जाणार आहे. त्यामध्ये पेमेंट क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, QR द्वारे तुम्ही पेमेंट करू शकता आणि फॉर्मची प्रिंटआउट काढू शकता. फॉर्मच्या प्रिंटआउट करत असताना तुम्हाला या ठिकाणी चलनाची प्रिंटआउट सुद्धा नक्कीच काढायची. त्यामुळे या ठिकाणी डॉक्युमेंटेशनसाठी कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, तरी तुम्हाला भूमी अभिलेखमध्ये या ठिकाणी जाहिरात व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.